दिल्लीच्या तख्तावरील शेवटचा हिंदू राजा पृथ्वीराज चौहान. पृथ्वीराज चौहान हे 12व्या शतकातील चहमान म्हणजेच चौहान घराण्यातील सर्वात पराक्रमी राजा होते. भारत देशातील उत्तर पश्चिम क्षेत्रात चौहान घराण्याचे आधिपत्य होते. ऐतिहासिक लोककथांमध्ये पृथ्वीराज चौहान हे राय पिथोरा या नावाने प्रसिद्ध आहेत. पृथ्वीराज चौहान यांनी सध्याच्या राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशचा काही भाग, हरियाणा तसेच दिल्ली या विस्तीर्ण प्रदेशावर राज्य केले. पृथ्वीराज चौहानने काही काळासाठी राजधानी अजमेर तर त्यानंतर दिल्ली येथून राज्यकारभार पाहिला. भारत राज्याला इतिहासात सोने की चिडिया या नावाने संबोधले जात होते. इसवी सनाच्या 11व्या शतकाच्या सुरुवातीला अनेक मुस्लिम आक्रमणे झाली. त्यात मोहम्मद गजनीने अनेक स्वाऱ्या केल्या आणि प्रचंड प्रमाणात सोमनाथ, मथुरा, वृंदावन येथील मंदिरे, धार्मिक स्थळे लुटली. गजनीचा सुलतान मोहम्मद याचा या स्वारीमागे राज्य करणे हा उद्देश नव्हताच. त्यामुळे ही सर्व लुटलेली संपत्ती घेऊन तो परत जायचा आणि परत पुन्हा स्वाऱ्या करायचा. परंतु गजनीच्या स्वारीनंतर मात्र मोहम्मद घोरीने 12व्या शतकात भारतावर पुन्हा आक्रमण केले. गजनीप्रमाणे मोहम्मद घोरीनेही मोठ्या प्रमाणावर संपत्ती, मंदिरे लुटली. मोहम्मद घोरीला मात्र सत्ताप्रिय होती. त्याला दिल्लीचे तख्त मिळवायचेच होते. मोहम्मद घोरीने दिल्ली काबीज करण्याच्या महत्वाकांक्षेने भारतावर आक्रमण केले. त्यावेळी दिल्लीच्या सिंहासनावर पृथ्वीराज चौहान विराजमान होते. पृथ्वीराज चौहान हे खूप धाडसी आणि पराक्रमी होते. त्यांनी मोहम्मद घोरीला 2 वेळा युद्धामध्ये हरवून दिल्लीची आणि भारत भूमीची परकीय आक्रमणापासून रक्षा केली होती. पृथ्वीराज चौहान यांनी चंदेल राजा परामर्दी, गुजरातचा राजा भीमदेव अशा अनेक हिंदू राजांचा पराभव केला होता. त्या काळी भारतासारख्या समृद्ध आणि उपजाऊ देश जगात दुसरा कदाचितच असेल. त्यामुळे घोर येथील घुरीद घराण्यातील मोहम्मद घोरी याचे भारतावर राज्य करण्याचे स्वप्न होते. त्याची ही मनीषा पूर्ण करण्यासाठी इतक्या वेळेस पराभूत होऊन देखील त्याला पुन्हा आक्रमण करण्याची इच्छा होत असे. तारनेरला झालेल्या या लढाईमध्ये भयानक रक्तपात झाला होता. पृथ्वीराज चौहानच्या बाजूने 3 लाखाची सेना होती आणि मोहम्मद घोरीकडे 1 लाखाची. पृथ्वीराज चौहानला तारनेरच्या दुसऱ्या युद्धात हरवणे एवढे सोपे नव्हते याची मोहम्मद घोरीला जाणीव होती. त्यामुळे त्याने सरळ मार्गाने हरवणे कठीण आहे म्हणून छळकपट करून काहीही करून जिंकण्याचा निर्धार केला होता. तारनेरच्या दुसऱ्या लढाईमध्ये मात्र मोहम्मद घोरीला कनौजच्या जयचंदची साथ मिळाली. पृथ्वीराज चौहान जयचंदच्या मर्जीविरुद्ध त्याची मुलगी संयोगिता हिला महालातून पळवून तिच्याशी विवाह केला होता. त्यामुळे जयचंद पृथ्वीराजवर प्रचंड नाराज होता. या अपमानाचा बदला घेण्याकरिता जयचंद परकीय आक्रमणकारी मोहम्मद घोरीशी हातमिळवणी करतो. पृथ्वीराज चौहानच्या योजनेची माहिती मिळवण्याकरिता मोहम्मद घोरीने जयचंदचा उपयोग करून घेतला. मोहम्मद घोरी युद्ध सुरू होण्यापूर्वीच युद्ध बंद करण्याचा आदेश देतो. राजपूत सूर्यवंशी रात्रीचे हत्यार उचलत नाहीत याची माहिती जयचंदने घोरीला दिली होती. त्यातच शत्रूने युद्ध सुरू होण्यापूर्वीच माघार घेतली याचा आनंद पृथ्वीराजच्या सेनेमध्ये होता. याच दरम्यान पृथ्वीराजची पत्नी संयोगिता ही गरोदर असल्याची बातमी कळते. त्यामुळे सर्व सेनेमध्ये जल्लोषाचे वातावरण असते. काही इतिहासामध्ये तर सर्व सेनेने मदिरा पिल्याचा उल्लेख आहे. पण असो, त्याचाच फायदा घेऊन मोहम्मद घोरी रात्रीचे आक्रमण करतो. तंबूमध्ये झोपलेल्या अवस्थेतच हजारो राजपूत सैनिकांची कत्तल होते. काही इतिहासामध्ये असा उल्लेख आहे की या युद्धादरम्यान तुर्कांची तिरंदाजीची मारक क्षमता जास्त होती. जर असे होते तर तारनेरच्या पहिल्या युद्धामध्ये तुर्कांची मारक क्षमता कुठे गेली होती? भारतीय इतिहासाला बदलून भारतीयांना बदनाम करण्याची संधी आजही कुणी सोडत नाही. अशा रीतीने अधर्म कृत्य करून मोहम्मद घोरीने युद्धामध्ये विजय मिळवला. पण असो, शत्रूच्या प्रत्येक चालीवर नजर ठेवणे जे गरजेचे होते ते त्यावेळी गुप्तचर यंत्रणेने चोखपणे केले नसावे. कारण शत्रू अधर्मी असो की धर्मपरायण, युद्धाचा परिणाम संपूर्ण राज्याला चुकवावाच लागतो. त्यानंतर पृथ्वीराज चौहानला बंदी करून अफगाणिस्तानमधील घोर येथे नेले जाते. बंदी केल्यानंतर पृथ्वीराज चौहानचे डोळे फोडून त्यांना आंधळे करण्यात येते. त्यानंतर काही महिन्यांनी पृथ्वीराज चौहानच्या दरबारात असणारा कवी चंद बरदाई हा पृथ्वीराज रावसो हा ग्रंथ पूर्ण करण्यासाठी अफगाणिस्तानमधील घोरला येथे जातो. मोहम्मद घोरी समोर पृथ्वीराजला भेटण्याची तो इच्छा व्यक्त करतो. मोहम्मद घोरी त्यावेळी युद्ध जिंकण्याच्या खुशीमध्ये त्याला परवानगी देऊन टाकतो. चंद बरदाई आपल्या सम्राटाची दयनीय अवस्था पाहून त्याचा बदला घेण्याची योजना बनवतो. ती योजना पूर्ण करण्यासाठी तो पृथ्वीराजला सांगतो. त्या योजनेनुसार तो मोहम्मद घोरी समोर पृथ्वीराज चौहानच्या धनुर्विद्येची प्रशंसा करतो. त्यामध्ये मोहम्मद घोरीला सांगतो, पृथ्वीराज चौहान शब्दभेदी बाण चालवण्यात माहीर आहेत. पृथ्वीराज चौहानची इतकी प्रशंसा केल्याने
मोहम्मद घोरीला शब्दभेदी बाण चालवण्याची कला पाहण्याची इच्छा व्यक्त होते. कवी चंदबरदाई खूप बुद्धिमान कवी होते. ते प्रत्येक वाक्याची कविता करण्यात पटाईत होते. त्यांनी केलेली कविता पृथ्वीराज चव्हाणला सहजपणे समजत असे. मोहम्मद घोरी सैनिकांना आदेश देतो आणि पृथ्वीराजला दरबारात बोलावून त्यांच्या बेड्या काढण्यास सांगतो. कवींच्या सांगण्यानुसार त्यांच्या हातामध्ये धनुष्यबाण देतात. मोहम्मद घोरी हा चलाख होता. त्याला माहित होते की याचा फायदा पृथ्वीराज चव्हाण नक्की घेऊ शकतो. त्यामुळे तो स्वतः एका उंच सिंहासनावरती बसतो. त्यावेळी चंदबरदाई मोहम्मद घोरीची बसण्याची जागा पृथ्वीराज चव्हाणला कवितेच्या माध्यमातून सांगतो. ती कविता अशी: 4 बास 24 गज अंगुल अष्टप्रमाण, ता ऊपर सुलतान है मत चुके चौहान. कवी चंदबरदाई कवितेच्या माध्यमातून मोहम्मद घोरीची बसण्याची जागा सांगतो. ही कविता ऐकल्यानंतर दुसऱ्या क्षणी सुलतान मोहम्मद घोरीचा कंठ बाणाने छेदला जातो. सुलतान मारला गेला हे पाहिल्यावर दरबारात हाहाकार माजतो. सैनिक दोघांना पकडणार तोच. चंदबरदाई ठरलेल्या योजनेप्रमाणे पृथ्वीराज चव्हाणला आणि स्वतःला कट्यान मारून प्राण सोडतात. अशा प्रकारे कवी चंदबरदाईच्या चतुराई आणि बलिदानामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना यातनापासून मुक्ती मिळते. दुसरी गोष्ट म्हणजे सुलतान मोहम्मद घोरीला युद्ध जिंकण्याचा आनंद मात्र काही घेता येत नाही. अशा प्रकारे दिल्लीच्या तख्तावरील शेवटचा हिंदू राजा पृथ्वीराज चव्हाण. धन्यवाद.